नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की आता इरा, ईशान आणि संयमी हे तिघजण अशोक मामांना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये आलेली असतात. अशोक मामा त्यांना पाहतात आणि म्हणतात की अरे बाळांनो, तुम्ही इकडे एवढ्या लांब. ईशान म्हणतो डोंट वरी आजोबा, संयमी ताईने आम्हाला नीट सांभाळून आणलं. अशोक मामा म्हणतात ठीक आहे, चला मी तुमची ना सगळ्यांशी ओळख करून देतो. तर आता या तिघांचे चेहरे पडलेले असतात. अशोक मामा ते पाहतात आणि म्हणतात की काय झालं, तुमचे चेहरे असे रडविले का आहेत? इरा म्हणते की आजोबा, आम्हाला तुमची फर्स्ट आणि लास्ट हेल्प हवी होती. आम्हाला माहिती आहे की तुम्ही खूप बिझी असतात, पण तरीसुद्धा तुम्ही आम्हाला हेल्प कराल का? तुम्ही रागावलात तर नाही ना? अशोक मामा म्हणतात नाही रे बाळांनो, असं काही नाही. उलट मीच तुम्हाला सॉरी म्हणायला पाहिजे. मला भेटायला येण्यासाठी तुम्हाला एवढं लांब यावं लागलं, पण झालंय काय? ईशान म्हणतो की आजोबा, आता फन फेअर जवळ आलेलं आहे आणि आमची तयारी पण झाली, पण आम्हाला स्टॉल द्यायला कुणीच तयार होत नाहीये. तुम्ही हेल्प करू शकाल का? तर संयमी पटकिनी म्हणते की नाही, इट्स ओके आजोबा, डोंट वरी. यावर्षी नाही मिळाला स्टॉल तर नेक्स्ट इयर मिळेल ना. ठीक आहे, आम्ही निघतो आता. ईशान म्हणतो की नाही आजोबा, ही असंच म्हणते आणि मग नंतर स्वतःच रडत बसते. संयमी म्हणते नाही नाही, त्यात रडायचं काय, इट्स ओके. अशोक मामा म्हणतात नाही, तुम्ही काळजी करू नका. संध्याकाळी मी लवकर घरी येईन आणि मग बघतोच तुम्हाला कोण स्टॉल देत नाही ते. संयमी म्हणते नाही नाही आजोबा, प्लीज तुम्ही ना उगाचच प्रेशर घेऊ नका. आम्ही विसरून जातो स्टॉल विषयी. हां, आम्ही निघतो आता. तेवढे तिथे भैरवी येते. ते तिघांना पाहून म्हणते की तुम्ही इथे कसे आलात तुम्ही? संयमी म्हणते की बसने. भैरवी म्हणते की व्हॉट? तर संयमी म्हणते की हो, आम्हाला आजोबांची आठवण येत होती ना, म्हणून आलो होतो. भैरवी म्हणते नक्की याच्यासाठीच आला होतात का काही वेगळं काम होतं? तर संयमी म्हणते की हो माऊ. भैरवी म्हणते बरं, कसे जाणार आहात आता? संयमी म्हणते की बसने जाणार आहे. भैरवी म्हणते की आर यू सिरियस? बसने वगैरे जाऊ नका, मी ड्रायव्हरला सांगते तुम्हाला ड्रॉप करायला. त्यानंतर आता हे पुढे तिघंजणं निघून जातात. हर्षा म्हणते की बघितलं का, म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये आता फॅमिली ड्रामा सुरू झाला आहे. आम्हा लोकांना कामावर लावून हे लोक आता लवकर घरी जाणार, बरोबर ना? काय मस्त तुम्ही फेअर फेअर एन्जॉय करा, आम्ही करतो इथं आपलं काम, आम्ही राबतो इथे. भैरवी म्हणते की नाही जाणार मी, डोंट वरी, तुम्ही सगळे गेल्यानंतरच मी जाणार आहे, ओके. असं म्हणून भैरवी पण तिथून निघून जाते. त्यानंतर आता हे तिघंजणं घरी येतात. या तिघांचे पडलेले चेहरे पाहून राधाबाईंनी म्हणतात काय मग, काय उपयोग झाला का नाही जाऊन तिकडे? कसं आहे, कुणीच कोणाचं नसतं, कुणीच कोणासाठी काही करत नाही. आम्ही हे करू, आम्ही ते करू असं फक्त बोलतात, करत तर मात्र कुणीच काही नाही. किच्याभाऊ म्हणतात की मोठ्या लोकांच्या मोठ्या बाता असतात, कोणाला कुठे टाईम आहे तुमच्यासाठी? राधाबाईंनी म्हणतात पहा बरं, कशी मोठी मावशी आहे, काका आहे, आजोबा आहे, पण एकाला तरी फुरसत आहे का या पोरांसाठी? कसं आहे, आईबाप विना पोरांचे हे हाल असेच होत असतात. त्यांचे आईबाप असते तर धावत पळत जाऊन पोरांसाठी हौसामौसा केली असतात. आता वेणूबाई असत्या तर त्यांनी सोडलं असतं कसं पोरांना एकटं? जीवाच्या आकांत्याने त्यांनी काही ना काहीतरी केलंच असतं पोरांसाठी. आता ह्या दोघांचं बोलणं ऐकून हे तिघंजणं फार इरिटेट झालेले असतात. ईशान उठतो आणि आतमध्ये निघून जातो. संयमी आणि इरा म्हणतात की ईशान काय करतोयस? तितक्यात आता तिथे अर्जुन पण आलेला असतो. ईशान म्हणतो की आपले स्टॉलच लागणार नाही तर काय फायदा या पेंटिंगचा, फाडून टाकतो मी या पेंटिंग्स. असं म्हणत तो फाडायला लागतो. पाठीमागून अर्जुन आवाज देत म्हणतो की एक मिनिट ईशान, एकही पेंटिंग फाडलं तर गाठ माझ्याशी आहे, एवढ्या लक्षात ठेव. असं म्हणत अर्जुन पुढे येतो. पुढे तो ईशानला म्हणतो की अरे म्हणजे कुणाचं ऐकून आपण चुकीचं वागायचं नाही कधी, कळलं का? आपण थोडेच हलक्या कानाचे आहोत दलदलीत शोनो शोधायला. असं म्हटल्यावरती आता किशाभाऊ आणि राधाबाईंनी डोळे वाटारून अर्जुनकडे पाहू लागतात. अर्जुन म्हणतो अरे बापरे मामा, तुमचे कान कसं काय टावकारले हो? पळायला पाहिजे होतं ना. म्हणजे कसं आहे, दुसऱ्यांचे कान भरले की आपले कान सुधारतात असं काही नसतं. काय मामी, मिळालं का सोनं तुम्हाला? तर राधाबाईंनी अर्जुनकडे रागाने पाहू लागतात. अर्जुन म्हणतो की काय ना, सोनं इथंच आहे, फक्त तुम्हाला ते दिसत नाहीये. किंमत नाही ना तुम्हाला? सोन्यासारखी माणसं तुमच्या घरात आहेत. किंमत नाही म्हणूनच देवाने तुम्हाला जमिनीतलं सोनं सुद्धा दिलं नाही, कळलं का? संयमी उठते आणि म्हणते की काका तू काय बोलतोयस, काहीच कळत नाहीये. अर्जुन म्हणतो अगं त्याची गरज पण नाहीये, ज्यांना कळायला पाहिजे त्यांना ते कळाले. काय मामा? पुढे अर्जुन म्हणतो की अरे ईशान, तू काय म्हणत होतास, तुला पेंटिंग्स वगैरे फाडायचेत म्हणून? ईशान म्हणतो की अर्जुन काका, अरे खूप लॉस आणि हेल्पलेस वाटते रे. अर्जुन म्हणतो का? ईशान म्हणतो की आम्ही खूप एक्सायटेड होतो, आता सगळं वेस्ट गेलंय. संयमी म्हणते की उद्या फन फेअर आहे आणि आमची काहीच तयारी झाली नाहीये. माझं केकचं सामान अजून आलेलं नाहीये, काहीच प्रिपरेशन झालं नाहीये. अर्जुन म्हणतो होणार, सगळं काही होणार, 2 मिनिटं द्या मला. असं म्हणत अर्जुन आता फोन लावतो आणि ड्रायव्हरला सांगतो की गाडी जे काही सामान आहे ते वरती घेऊन ये. आता ते सामान आल्यावरती संयमी म्हणते की अरे काका नको, ते सामान खरंच नको, काय त्याचा काहीच उपयोग नाहीये. अर्जुन म्हणतो का?
इरा म्हणते, अरे आम्हाला स्टॉलच मिळाले नाहीयेत, त्यामुळं काहीच फायदा नाहीये. त्यानंतर आता इकडे अशोक मामा सोसायटीच्या ऑफिसमध्ये येतात. आता इथे तोरणे, देसाई आणि सातपुते बसलेले असतात. अशोक मामा ज्यांना स्टॉल मिळालेले आहेत त्या मुलांच्या लिस्टची नावं वाचतात. तर त्यामधली नावं वाचून अशोक मामा म्हणतात की माझ्या आयुष्यात मी ही नावं पहिल्यांदा वाचतोय. आपल्या सोसायटीतली आहेत का ही? देसाई म्हणतात की नाही, ते काही कियांच्या शाळेतली मुलं आहेत, तर काही रुपालीच्या बहिणीची मुलं आहेत. अशोक मामा म्हणतात, ती मुलं इथे राहतात का? देसाई म्हणतात नाही. पण अशोक मामा म्हणतात, मग कोणाला विचारून तुम्ही त्यांना स्टॉल दिलेत? फन फेअर आपल्या सोसायटीत आहे ना, मग ह्या लोकांचा काय संबंध आहे? तोरणे म्हणतात की माझगावकर, तुम्ही आम्हाला. तर अशोक मामा त्यांना अडवतच म्हणतात, जाब विचारणारच, मी तुम्हाला जाब विचारणारच. आता तुम्ही माझ्यावरचा राग माझ्या नातवंडावरती काढतायत, त्यांना मुद्दामन डालवलं जातंय, हे मला चालणार नाही. साई जरा घाबरलेले असतात. ते म्हणतात की माझगावकर, हे बघा, हे असं एकदम तुकडा पाडायची गरज नाहीये, आपण शांतपणे बोलूयात ना. अशोक मामा म्हणतात, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. बाजूच्या बिल्डिंगच्या आधी आपल्या बिल्डिंगच्या मुलांना का जागा मिळत नाहीये? तर तोरणे म्हणतात की बाजूच्या बिल्डिंगमधल्या सोसायटीकडून आपल्याला स्टॉलचा जास्त रेंट दिला जातोय, तुम्ही आहेत तो सुद्धा द्यायला कटकट करताय. अशोक मामा म्हणतात, करणारच, तुमच्या तुंबड्या भरण्यासाठी मी माझे पैसे वाया घालवणार नाही. देसाई म्हणतात की हे बघा माझगावकर. अशोक मामा म्हणतात की एक मिनटं, माझी नातवंड या सोसायटीचे रहिवासी आहेत, त्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. देसाई म्हणतात, ठीक आहे, चुकलं आमचं, तुम्ही एक काम करा ना, आमच्या कियांच्या स्टॉल घ्या आणि त्यामध्ये ॲडजस्ट करा. अशोक मामा म्हणतात, अजिबात नाही, आधी या सोसायटीतील मुलांना स्टॉल मिळायला पाहिजे, नाहीतर ते मिळेपर्यंत मी इथून जाणार नाही. असं म्हणत ते खुर्चीवरती बसतात आणि म्हणतात की फन फेअर मी होऊनच देणार नाही, बघूया कोण माझं काय वाकडं करतं ते. शिस्त म्हणजे शिस्त. आता हे अशोक मामाने असं म्हटल्यावरती हे तिघंजणं जरा घाबरतातच. त्यानंतर इकडे आता अर्जुन ह्या मुलांना समजावून सांगत असतो की मिळेल, नक्की मिळेल. आजच्या दिवसासाठी तुम्ही खूप एफर्ट्स घेतलेत ना, मला सांगा, मग तुमच्या एफर्ट्सला नक्कीच फळ मिळणार, तुम्हाला स्टॉल मिळणार. सिरियसली, तुम्हाला माहिती आहे का, की अख्ख्या सोसायटीत तुमचं टॅलेंट सगळ्यांना कळणार आहे, सगळं काही भरभरून तुमचं कौतुक करणार आहे. ईशान म्हणतो, तुला कसं माहिती? अर्जुन म्हणतो, अरे मी तुमच्या पाठीशी आहे ना, तुमचे आजोबा पण आहेत, तुम्हाला माहिती आहे का, आमचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. अरे आमचंच काय, आजोबांचं तर तुमच्यावरती त्यांच्या जीवापेक्षा जास्त प्रेम आहे तुमच्यावरती, त्यामुळं स्वतःला एकटं समजायचं नाही. हां, आता मला सांगा, देवाने तुमच्यावरती खूप अन्याय केला की नाही, खूप मोठा अन्याय केला की नाही? पण मग आता इथून पुढे असं काही होणार नाहीये. आता बघा, सगळं काही छान होणार आहे, त्यामुळं निगेटिव्ह विचार करायचा नाही. चला माझ्या मागे बोला, सगळं छान होणार आहे. असं म्हटल्यावरती आता हे तिघंजण सुद्धा मोठ्या आवाजात म्हणतात की हो, सगळं छान होणार आहे. तितक्यात पाठीमागून अशोक मामा मोठ्यानेच ओरडतात आणि म्हणतात की मुलांनो, तुम्हाला स्टॉल मिळाला. आता हे ऐकून हे सगळेजण फार खुश होतात. सगळेजण हे तिघंजण मुलं उठतात, अशोक मामांना मिठी मारतात. इराईशान म्हणतात की आजोबा, तुम्ही काय जादू केली? अशोक मामा म्हणतात, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तेवढा वेळ नाहीये, हे बघा, पटपट झटपट तयारीला सुरुवात करा. अर्जुन सुद्धा नाचायला लागतो आणि म्हणतो की काय मुलांनो, मी तुम्हाला म्हणालो होतो ना की आमचं तुमच्यावरती जीवावाड प्रेम आहे. अरे आमचंच काय, तुमच्या आजोबांचं त्यांच्या जीवापेक्षाही जास्त तुमच्यावरती प्रेम आहे. चला आता सामान चेक करा. असं म्हटल्यावरती हे तिघंजण खुश होऊन ते सामान घेऊन आतल्या खोलीत निघून जातात. अर्जुन अशोक मामांना म्हणतो, काय मग मिस्टर यंग मॅन, काय जादू केली? अशोक मामा यावरती हसतात आणि अर्जुनला टाळी देतात. त्यानंतर आता ही तिन्ही मुलं त्यांचं जे काही प्रिपरेशन झालेलं असतं ते अशोक मामांना दाखवत असतात. ईशान त्याचं स्केच दाखवतो, तर इरा म्हणी दाखवत असते. तितक्या तिथे अनिश येतो. आता अनिशला पाहताच इरा ईशान दोघंजण खुश होतात आणि अनिशला म्हणतात की काका ये, इकडे ये, असं म्हणत त्याला हाताला धरून पुढे आणतात आणि म्हणतात की हे बघ माझं पेंटिंग. इरा म्हणते, हे बघ माझ्या म्हणी. तर इरा म्हणते की नाही, आमच्याकडे तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. तर संयमी इराला शांत करते. आता हे दोघं जण शांत होतात. अनिश म्हणतो, काय झालं, अचानक असं बोलता बोलता का थांबलात, बोला ना. ईशान म्हणतो, आम्हाला एकदम आठवलं की तुला अर्जुन काका आवडत नाही. अनिश रागातच म्हणतो, त्याचा इथे काय संबंध आहे? संयमी म्हणते की त्याने आम्हाला खूप हेल्प केली, बेकिंगचंच खूप सामान आणून दिलं. ईशान म्हणतो की हो, आणि मला 4-5 त्याने ड्रॉइंग्स पण काढून दिलेले आहेत. इरा म्हणते, आणि मला म्हणी पण दिलेल्या आहेत. संयमी म्हणते, आणि आजोबांच्या हेल्पमुळे उद्याचा स्टॉल आम्हाला मिळालेला आहे. सो ऑफिशियली उद्या माझं बेकिंग एक्सपर्ट म्हणून डेब्यू होईल. अनिश म्हणतो की अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन, असं म्हणत हात पुढे करतो. तर संयमी काय त्याचा हात मिळवत नाही आणि म्हणते, तुला खरंच आनंद झालाय? अनिश म्हणतो की अरे म्हणजे काय, आनंदच झालाय, तुम्हाला आनंद झालाय म्हटल्यावरती मला नाही आनंद होणार का? असं म्हटल्यावरती आता इरा ईशान दोघं जण मोठ्याने म्हणतात की येस. पुढे इरा अनिशला म्हणते की काका प्लीज, अर्जुन काकाला तू रागवू नकोस ना, तो खूप कूल आहे रे. ईशान म्हणतो, तुला माहितीये त्याने आम्हाला बोलायला पण शिकवलंय.
संयमी म्हणते की म्हणजे बेसिकली उद्या स्टॉलवर कुणी फ्री काही मागत असेल तर त्यांना काय सांगायचं, बार्गेनिंग कुणी करत असेल तर त्यांना काय सांगायचं, ते सगळं काही आम्हाला त्याने सांगितलेलं आहे. इरा म्हणते की आम्हाला खूप टेन्शन आलं होतं, पण तो आम्हाला म्हटला की बोललं की सगळं काही सोपं होऊन जातं. अशोक मामा म्हणतात, कळलं का, आपण बोललो की सगळं काही सोपं होऊन जातं. अनिश मात्र काहीच नाही बोलत, तो तिथून निघून जातो. त्यानंतर आता इकडे राधाबाईंनी इराला मदत करत असतात म्हणी लिहायला. तर तिथे ईशान पण त्यांचं स्केच करत असतो. किशोरभाऊ येतात आणि म्हणतात, झालं का तुमचं, नाहीतर मी तुम्हाला हेल्प करू का स्टॉल सजवायला. ईशान मोठ्यानेच म्हणतो की काही गरज नाहीये, तेवढा वेळ नाहीये. किशोरभाऊ त्याला म्हणतात, एवढ्या मोठ्याने काय ओढतोस रे स्पीकर लावल्यासारखा. ईशान म्हणतो की हो, नाहीतर परत मग ते रिपीट टेलिकास्ट करावं लागतं ना. किशोरभाऊ म्हणतात, चल आला मोठा, हा सगळा पसरा मांडलाय ना तो आधी उचला. तर तितक्यात आता संयमी तिथे येते आणि म्हणते की हे बघा मी कुकीज बनवलंय, तुम्ही ट्राय करा. असं म्हणत इरा ईशानला ती कुकीज देते. आता हे दोघं जण म्हणजेच राधाबाईनी आणि किशाभाऊ घ्यायला लागतात. तर संयमी काय त्यांना देत नाही. ती म्हणते की नाही, ते तुमच्यासाठी नाहीये. बिचाऱ्या राधा मामी आणि किशाभाऊला मात्र खायलाच मिळत नाही. त्यानंतर इकडे भैरवी आणि अंश ह्या दोघांमध्ये फनफेअरला जाण्यावरून वाद चालू असतो. अंश तिला म्हणतो की हे बघ भैरवी, आपली अशी डील ठरलीच नव्हती. तू तुझं करिअर सांभाळशील आणि मी मुलांसाठी माझं करिअर मागे टाकेन. आपण मुलांसाठी एकत्र राहणार होतो, आपण दोघं मिळून मुलांना सांभाळणार होतो, एकमेकांसाठी एकमेकांबरोबर राहणार होतो. आपल्याला असं वाटलं होतं की आपण. तर भैरवी त्याला आडवत म्हणते की एक मिनिटं अनिश, तू सगळं हे पास्टमध्ये का बोलतोयस. अनिश म्हणतो कारण की आता तो पास्टच राहिलाय, तू सोयीस्कररित्या सरळ बॅकआउट झाली आहेस. भैरवी म्हणते की अनिश, काय तुझा प्रॉब्लेम नक्की. अर्जुन माझा मित्र आहे, हाच प्रॉब्लेम आहे ना. अनिश म्हणतो, तुला माहिती आहे का, चांगले मित्र असतात ना ते आपल्या मैत्रिणीला घरी वेळेवर जाऊन देतात, तिच्या घरच्यांसोबत तिला वेळ घालून देतात, तोडत नाही. माझ्या दृष्टीने ना तुमची ही मैत्री नाहीये, तर हा उथळपणा आहे. भैरवी चिडूनच म्हणते की एक मिनिटं, तुझ्याकडे सर्टिफिकेट मागितलं नाहीये आमच्या मैत्रीचं, ती खरी आहे का खोटी आहे हे आम्हाला चांगलंच माहिती. अनिश प्लीज, मी आतापर्यंत बाबाचं ऐकून खूप गप्प होते, पण आता बस झालं. तू नाही समजू शकणार आमची मैत्री काय येते, कारण तुला कुणी मित्रमैत्रिणीच नाहीत ना, आणि त्यात तुझा हा स्वभाव. अनिश रागातच म्हणतो, हा स्वभाव म्हणजे. भैरवी म्हणते, हेच कुणाशी जुळून न घेण्याचा स्वभाव. त्यात तू असा लाईफमध्ये एकटा जगणारा माणूस, त्यामुळं तुला कोणाचीच गरज नाहीये असा तुला अभिमान वाटायचा. पण कॉर्पोरेटमध्ये तसं नसतं अनिश, भयंकर स्ट्रेस असतो, भयंकर प्रेशर असतं. इथे लोक वाट पाहत असतात की तुम्ही कुठे कमी पडताय, तुमची कधी चूक होती. या सगळ्या वातावरणात जेव्हा तुम्हाला तुमचा जुना मित्र भेटतो तेव्हा खूप रिलीफ वाटतं. अर्जुननी मला घरी वेळेवर सोडलं नसेल, पण तो मला तिथे असल्यामुळं माझा स्ट्रेस खूप कमी झालाय. हे तुझ्यासाठी महत्त्वाचं नसेल, पण मी घरी वेळेवर येते का नाही हे तुला महत्त्वाचं आहे. तू ना खरंच खूप टिपिकल निघाला अनिश, खरंच टिपिकल निघाला. बाय द वे, अर्जुन चाललाय उद्या आणि त्यांनी मला विचारले ब्रेक हवा असेल तर बँगलोरला ये, आणि आपल्याबद्दल मी सगळं काही त्याला सांगितलंय. अनिश म्हणतो, सगळं म्हणजे. भैरवी म्हणते, आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसुद्धा. आता हे ऐकल्यावरती अनिशला फारच राग येतो आणि तो म्हणतो की व्हॉट, आर यू सिरियस. आपल्या दोघांचं सिक्रेट होतं ना, आपण दोघांनी जपून ठेवलं होतं, मग तिसऱ्या माणसाला का सांगितलंस तू. भैरवी म्हणते, कारण माझा कोंडमारा होत होता, माझी घुसमट होत होती, म्हणून मी सांगून टाकलं. अनिश म्हणतो की बाबांसमोर पसाकला तर. भैरवी म्हणते, असं काही करणार नाही, माझा मित्र आहे, त्याला काळजी आहे मैत्रिणीची. काय आहे ना अनिश, मित्रमैत्रिणी एकमेकांसोबत आपले प्रॉब्लेम शेअर करत असतात, ते तुला नाही कळणार. अनिश म्हणतो की अच्छा, म्हणजे आपलं लग्न प्रॉब्लेम आहे तुझ्यासाठी. भैरवी म्हणते, मी तुला असं म्हटलं का, तू ना आता काही पण बोलायला लागलायस. जाऊ दे, चल, तुला नाही जमणार मला समजून घ्यायला. हे रोजचं भांडण करण्यापेक्षा ना मी बँगलोरला निघून गेलेलंच बरं. असं म्हणत ती तिथून निघून जाते. आणि आजचा भाग इथे संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की किशाभाऊ कपाटामधून ती फाईल काढून घेतात. राधाबाईंनी म्हणतात की पटापटा त्याचे फोटो काढून घ्या. किशाभाऊ त्या फाईलमधल्या डॉक्युमेंटचे सगळे काही फोटो काढून घेतात आणि आता ते फोटो राधाबाईंनी सातपुतेकडे घेऊन जातात आणि ते फोटो दाखवत म्हणतात की यामध्ये काय लिहिले ते सांगा बरं. सातपुते त्यामध्ये काय आहे ते सांगू लागतो. मित्रांनो, उद्याच्या भागामध्ये बहुतेक हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अख्ख्या सोसायटी समोर उघड होते की काय ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो आजचा भाग तुम्हाला कसा